नमस्कार. आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेमध्ये मी सौ विदिशा निशांत पलंगे आज या ठिकाणी कर्टुले या रानभाजीची माहिती घेऊन आणि फायदे सांगून ती कशी बनवायची ती या ठिकाणी मी सांगणार आहे. ही कर्टुले आहे. ही कर्टुल्याची भाजी दिसायला जवळजवळ कारल्यासारखी असते आणि ही हिरव्या रंगाची अंड्यासारखी दिसणारी अंड्याच्या आकाराची असते. तर हे कर्टुले आपल्याला आदिवासी लोक रानावनात जाऊन ते तोडून आणतात आणि ते या ठिकाणी विकतात. तर तुम्ही ह्या त्यांच्याकडनं ही तुम्हाला भेटेल. तर ही त्यांच्याकडनं तुम्ही जर घेतली तर तेवढं त्यांची आर्थिक मदत होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भाजीचे खूप असे फायदे आहेत. ही आरोग्यदायी आहे आणि ही जराशी कडवट आहे असते, पण ह्याच्यामध्ये मिनरल्स, खूप प्रमाणात फायबर आणि विटॅमिन्स असं भरपूर प्रमाणात ह्यात असतं. आणि त्यामुळे काय होतं, फायबर असल्यामुळे भूक ही कमी ही खाल्ल्यावर भाजी भूक लागत नाही. आणि ही भाजीमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असल्यामुळे वेट लॉस करण्यासाठी पण ह्याची वेट लॉस जे करतात ते ते ही भाजी जास्त प्रमाणात खातात त्यासाठी मदत होते. आणि डोळ्यांसाठी ही खूप भाजी उपयोगाची आहे. डोळ्यांसाठी अशा कारणाने की ह्याच्यात जीवनसत्व असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही भाजी पोषक तत्वाने भरलेली असल्या कारणामुळे त्याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती ही वाढवते आणि वाढते ही भाजी खाल्ल्याने. आणि तसंच शरीराला पोषण मिळतं ह्या भाजीमुळं. आणि बद्धकोष्ठेवर पण ह्या भाजीचा सहसा भरपूर तासातनं आराम मिळतो. आणि मज्जासंस्थेचं उपचारादरम्यान आयुर्वेदात या भाजीचा वापर करायला सांगतात. त्या रोगावर ह्याचा उपचार करताना हे वापरलं जातं. आणि ह्याच्या रसामुळे ॲक्झिमा आणि पिंपल्स अशा आजारांवर पण ह्याचा रस लावला जातो. तर त्यासाठी पण ह्याचा उपयोग केला जातो. आणि तसंच ह्या भाजीमुळं भरपूर आरोग्यदायी असल्यामुळे यात खूप पोषक द्रव्ये आणि आरोग्यदायी भाजी आहे. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण आहे. आणि तसं खूप म्हणजे आरोग्यदायी असल्यामुळे या ठिकाणी ही भाजी मी तुम्हाला आता बनवून दाखवणार आहे. आणि ती पहिले म्हणजे ती कशी साफ करतात आणि कशी कापतात आणि त्याचा वापर कसा केला जातो. आणि ह्या भाजीमध्ये मी चणा डाळ ही डाळ वापरणार आहे. भाजी 2 पाण्यातनं आपण धुवून घेणार आहोत. स्वच्छ धुवून घ्यायची आहे पहिले ही भाजी. आणि नंतर मग ही आपण कापणार आहोत. धुवून काढली भाजी स्वच्छ अशी. आता ही कशी कापायची ते आपण बघणार आहोत. आता ही भाजी आपण इथं धुतली आहे, ती कशी कापायची तर पहिले वरचा भाग कापून घ्यायचा आहे आणि खालचा भाग. आणि जसं आपण गोल भाग कारल्याचा कापतो तशा प्रमाणात ती गोल गोल त्याचे चकते करायचे. वरचा भाग काढायचा आहे आणि खालचा भाग काढायचा आहे आणि त्याचे गोल गोल चकत्या करून घ्यायच्या. हे गोल आकारात कापल्यानंतर ह्यातल्या आतल्या बिया आपण काढून घेणार आहोत. जसं आपण कारल्याच्या काढून घेतो तशाच प्रमाणात हे आपण काढून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे ते साफ करून हे आपण भाजीसाठी असे रिंग वापरणार आहोत. त्याची सगळ्याची आपण गोल काढून घ्यायची आहे पहिले आणि त्याची रिंग सारखं ते बनवायचं. आणि मी ही कर्टुलेची भाजी अशी रिंग रिंगने कापून घेतली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला चणा डाळ लागणार आहे. तर ही चणा डाळ मी अर्धा तास आधी भिजवली होती. आता ही मी इथं वापरणार आहे. कर्टुल्याच्या भाजीमध्ये आपल्याला लागणार आहे खोबरं, कांदा, कोथिंबीर, आलं आणि लसूण. या ठिकाणी आपण काळं वाटण करून घेणार आहोत. कांदा आपण पहिले फ्राय करायला घेऊया, मग पहिले खोबरं भाजून घेऊया आपण तव्यावर. खोबरं भाजून झाले तो आपण एका ह्याच्यात काढून घेऊया.
आता आपण याच्यामध्ये कांदा भाजून घेऊया. याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. आता इथे कांदा आपला फ्राय झालाय, तो आपण काढून घेऊया. आता हे आपण कांदा आणि खोबरं भाजलंय आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर ह्याच्यात ॲड करून आपण हे सगळं मिश्रण मिक्सरवर वाटून घेणार आहोत. आता आपण सगळ्याचं वाटण करून घेणार आहोत मिक्सरवर. आपलं वाटण इथं तयार झालेलं आहे, बघू शकता काळं वाटण. या ठिकाणी मी कढईत तेल ओतलंय. तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो यात फ्राय करून घेऊया. या ठिकाणी आपण भाजीमध्ये जरासं हिंग टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत. कांदा टोमॅटो फ्राय झाला आपल्या चांगल्या प्रकारे आणि नंतर त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आणि लाल तिखट. आपल्याला जसं पाहिजे तिखट त्यानुसार आपण तिखट ॲड करू शकतो. कोणाला कमी तिखट जास्त तिखट लागतं. हा आपण मटण मसाला इथे ॲड करणार आहोत जरासा. या ठिकाणी आपला कांदा टोमॅटो चांगला फ्राय झाला आहे, त्यात आपले सगळे मसाले पडले. आता आपण त्यात चणा डाळ टाकणार आहोत आपल्याला जशी पाहिजे तेवढी. भिजवलेली चणा डाळ मी त्यात फ्राय करून घेणार आहे. आता इथं चणा डाळ आपण फ्राय करता करता याच्यात आपण आपलं काळं वाटण टाकणार आहोत. ते मगाशी आपण काळं वाटण केलं होतं. आता ही भाजी आपली चांगल्या प्रकारे फ्राय झाली, आपले डाळ पण चांगल्या प्रकारे शिजत आली. आता आपण याच्यामध्ये आपण जे करटुले कापले होते, साफ केले होते ते आपण टाकणार आहोत आणि फ्राय करून घेणार आहोत. हे करटुले ह्याला इंग्लिशमध्ये स्पायनी गॉड पण म्हणतात आणि कोणी करटुले, कंटुले, करटोल अशा नावाने पण त्याला संबोधलं जातं. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत म्हणजे ही भाजी आपली जरा शिजत. मगाशी मी वाटणाचं पण पाणी ठेवलं होतं ते टाकणार आहे. आता ही भाजी जराशी शिजली की जराशी थोडासा रस्सा, थोडाशी मसालेदार फ्राय अशी आपण खाऊ शकतो. ही भाजी मटणागत होते आणि खूप खायला चविष्ट लागते. आणि आपली भाजी व्हायला तयार आहे. त्यात जरासं आपण गूळ ॲड करूया जरासं आणि जराशी कोथिंबीर टाकूया. हलवून घ्या. इतर चणा डाळ पण आपली चांगल्या प्रकारे शिजली आणि करटुले पण शिजले. ही भाजी तयार आहे. आपण एक गॅस बंद करणार आहोत आणि ही भाजी आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊ. या ठिकाणी आपली करटुल्याची भाजी ती तयार झाली आहे. ती चवीला अप्रतिम आणि खूप स्वादिष्ट आहे आणि ती मटणासारखी लागते अगदी. आणि ही खूप भरपूर आरोग्यदायी आहे. तर ही या सीझनमध्ये ही भेटत असल्यामुळे करटुल्याची भाजी मला असं वाटतं सगळ्यांनी खावी. भरपूर प्रमाणात याच्यामध्ये फायदे हे मी मगाशीच सांगितलं. तर करून बघा, त्यांना खूप आवडेल. नमस्कार.